पावसाळा तोंडावर असताना सुद्धा मिठी नदीची सफाई झाली नाहीये। मिठी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णीचं या ठिकाणी जाळं दिसतंय। यासह कचऱ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे। त्यामुळे मुंबईकरांच्या एकूणच आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झालाय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबईत सोमवारी झालेल्या पावसानंतर मुंबईकर मेटाकुटीला आले होते। यामागचं कारण होतं ते म्हणजे मिठी नदीला आलेला पूर। मी सध्या मुंबईच्या मिठी नदी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहू शकता की जलपर्णीचं साम्राज्य मिठी नदीच्या पात्रामध्ये आणि जिथून मिठी नदी सुरू होते त्या संपूर्ण परिसरामध्ये पसरल्याचे चित्र स्पष्टपणे पाहायला मिळते। मी सध्या मुंबईच्या कुर्ला सीएसटी भागामध्ये आहे। या ठिकाणची दृश्य पाण्यावर तरंगणारी सगळी जलकुंभी आपल्याला पाहायला मिळते, जलपर्णी वनस्पती पाहायला मिळते। स्वच्छता खरं तर पावसाळ्यापूर्वी याची केली जाते, मात्र कुठेही याची स्वच्छता झाल्याचं चित्र सध्या तरी दिसत नाहीये। ठिकठिकाणी या जलपर्णीचं साम्राज्य या संपूर्ण नदीमध्ये पसरल्याचं चित्र दूरवर आपल्याला पाहायला मिळतंय। 2015 साली मिठी नदी गाळ सफाईमध्ये घोटाळ्याच्या आरोपात भाजप नेत्यांनी आरोप केल्यानंतर आता या प्रकरणी अभिनेता दिनू मोरिया आणि त्याच्या भावाची क्राईम ब्रांचकडून 8 तास चौकशी करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की पावसाळा डोक्यावर आहे आणि तरी देखील मिठी नदीची सफाई काही झाली नाहीये। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।